अहो गुरुनाथ, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? आय एम राधिका, आय एम कुक. गाडी चालली झुक 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 झुक. काय चाललंय? अहो हिचं काय चाललंय? काय वेड्यासारखं वागतंय? अरे आय एम राधिका, तुझ्यामुळे मी राधिका. आय एम राधिका, आय एक मिनिट, तुम्ही गाडी चालली झुक झुक झुक. तुम्ही कपडे बिपडे का नाही बदलले अजून? असेच रंगांमध्ये काय बसलाय? हो हॅलो, काय तुमचं काय चाललंय? झुक 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 झुक. अहो सूर कसले लावता? काय मैफिल जमवायची का इथे? भैताड पोट्टा भैताड. तुला माहितीये आय एम राधिका, आय एम कुक. गाडी चालली झुक झुक झुक. हो एक मिनिट पडशी. अहो तुम्हाला मी काय काम करायला पाठवलं होतं? तुम्ही स्वतःच प्यायलात की काय काही? अरे देवा, या दोघींमध्ये राहिलो तर माझं डोकं फिरायची वेळ. चला. मी कुठून राहिली? माझ्या बायकोची नवरी. तुम्ही आवरा, मी आहे आतमध्ये. राधा, बोलायचं होतं तुझ्याशी. बोल, ऐकतेय मी. नाही जरा म्हणजे हे बोलणं खूप महत्वाचं आहे. सॉरी, मी तुला न कळवता मायाला सोडायला गेलो होतो. ठीक आहे, आता सांगितलंस ना तू, कळलं मला. नाही पण मम्मा समोर मला पुढचं सगळं सांगता नाही आलं. काय? राधा, मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी यापुढे कधीच पिणार नाही. आणि मी प्यायलो सुद्धा नाहीये, मी खरंच प्यायलो नाहीये. पण रंगपंचमीच्या इथे मला माहित नाही, कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं का काय मला माहित नाही. पण मी मायाला सोडायला घरी गेलो तर मला अचानक गरगरल्यासारखं व्हायला लागलं, चक्कर आली. सो काय? अरे मग आता आईंसमोर का नाही सांगितलंस हे? तेच त्याचसाठी नाही, मम्माला पण वाटणार की मी प्यायलो वगैरे, मग तिला परत ते समजवत बसा वगैरे, विषय वाढायला नको म्हणून मी तिथे बोललो नाही. म्हणून मी आता तुला सगळं सांगतोय. सो मला तिथे अचानक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि मी तिथे झोपून गेलो. आणि जेव्हा उठलो तेव्हा रात्र झाली होती. सो मला तुला कळवताही नाही आलं. हे सगळं सांगायचं होतं. म्हणजे मी खरं तर तुला काही खोटं कारण सांगू शकलो असतो, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं म्हणून. ठीक आहे सौमित्र, माझा विश्वास आहे तुझ्यावर. या बाबतीत तू असं काही करणार नाही, खात्री आहे मला. थँक्यू राधा, मला समजून घेतल्याबद्दल थँक्यू. ऐक, अरे वा, उठलत का? हा, उतरली कालची? काय चाललं होतं शनाया? एवढी हळू बोल, आम्ही भांग प्यायली होती. माझं डोकं जड आहे यार, प्लीज. नाही ते कळलं मला, पण तुम्ही का प्यायला होता? तुम्हाला गोष्टी मॅनेज करायला सांगितलं होतं ना मी. तुम्ही का प्यायला? अरे मम्मा, तिचा प्लॅन होता ते सगळ्या गुलमोहरींना भांग पाजूया आणि त्यांची फन बघूया. कसलं काय, आमचीच फन झाली. ही प्यायली मस्त भांग, मलाही पाजली वर. आणि इतकी प्यायली आता बोलता येत नाहीये तिला. काही एक्सप्लेन करू नकोस, कळलं ना? दिस वॉज अ व्हेरी फेल्ड प्लॅन. काहीच बोलायचं नाहीयेस तू. एक मिनिट, यांचा खरंच आवाज बसलाय? हो. वा वा वा, क्या बात आहे. नाही, माझा आता देवावर खरंच विश्वास बसायला लागलाय की हा देव ना बरोबर बघत असतो आणि योग्य वेळेला योग्य माणसांना गप्प करतो. अजून खराब होईल मम्मा. बर ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी निघतो. कुठे? तू कुठे निघालास? एक महत्वाचं काम आहे माझं. असं समज माझं स्वप्नच आता पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यांना डॉक्टरकडे नाही पाहिजे. गॅरी, व्हॉट स्वप्न? गॅरी, कम बॅक. गॅरी. मम्मा, यार तुला कळतंय का गॅरी किती वियर्ड वागायला लागलाय? त्याला काही घेणं देणंच नाहीये. मम्मा, मम्मा. हे हाय सामी. हे माया, ये ना. बरं ऐक ना, फक्त तुझं जे काही काम असेल ना ते पटकन सांग, कारण मला लगेच निघायचं एका कामासाठी. ओके? अरे, आय वॉज रिअली वरीड अबाउट यू, म्हणून तुझी चौकशी करायला आले होते. आर यू ओके ना? ऍब्सोल्युटली फाईन. जो काय हँगओव्हर होता तो तेवढ्या पुरताच होता ग. दॅट्स गुड. मला उगाचच आपली काळजी लागून राहिली होती. बाय द वे, जे काही घडलं त्याबद्दल कोणाला काही सांगितलं नाहीस ना? हा, आधी नव्हतो सांगणार मी, पण राधा समोर आल्यावर मी नाही ग खोटं बोलू शकत. सो राधाला सगळं खरं खरं सांगून मोकळा झालो. हे बट नक्की काय सांगितलंस तू? नाही, जे काही घडलं तेच सांगितलं. म्हणजे मी तुला घरी सोडायला गेलो होतो
मला तिथे गरगरल्यासारखं वाटायला लागलं, थोडंसं अस्वस्थपणा आला, सो मी तिथे झोपून राहिलो. अरे बट सॅमी, मी म्हटलं होतं ना कोणाला काही सांगू नकोस. उगाच कधी कोणाला कसा गैरसमज होईल काहीच सांगता येत नाही, राईट? काही नाही ग माया. आणि हे बघ, मी राधाशी नाही खोटं बोलू शकत. सो तिला मी सगळं खरं सांगितलं आणि मला खात्री आहे राधाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ती कुठल्याही प्रकारचा गैरसमज माझ्या बाबतीत करून घेणार नाही. ओके, सो डोंट वरी. बरं चल माया, आता निघू मी, मला महत्वाचं काम आहे. ओके, बाय. बरं, आता कामाचं झालंय सगळं? येस मॅम. हा, आता जरा पर्सनली बोलायचं होतं. काय झालं? नाही म्हणजे बोलायचं नव्हतं, द्यायचं होतं. हे घे, हे तुझ्यासाठी आहे. काय मॅम? आईंनी पूर्णाच्या पोळ्या दिल्यात आणि नानीजींनी साजूक तुपातले लाडू दिलेत तुझ्यासाठी खास. मॅम, किती स्वीट आहेत त्या सगळ्या. हाऊ थॉटफुल. थँक्यू सो मच मॅम. त्यांना तुम्ही माझ्यातर्फे थँक्यू सांगा. तू त्यांना फोन कर की. करते मॅम. आणि मॅम, पण प्रॉब्लेम आहे. काय? ते सगळे खातील ना हे मी घेऊन गेल्यावर? जेनी, तू बिलकुल काळजी करू नकोस. रघुला मी दिले आहे ऑलरेडी डबा, तो देईल सगळ्यांना. यू आर द बेस्ट. थँक्यू मॅम. आता काळजी घे आणि थोड्या वेळ जरा आराम कर. Yes, लगेच ma'am. काम करू नकोस. हॅलो. हे हाय राधिका, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून कॉल केला. हा, बोल ना. ऐक ना, मला आता खरंच बोलता नाही येणार. आपण भेटून बोलूया का? बरं, भेटेल मी तुला. पण काय झालं, काही प्रॉब्लेम नाहीये ना? थोडं अर्जंट आहे, तर येशील ना? बरं ठीक आहे, भेटते. पण कधी, कुठे भेटायचं? ओके, तू निघाल्यावर मला कॉल कर, मी तुला लोकेशन पाठवते. मला जरा उशीर होईल, पण येईन मी. या, बाय. ओके, बाय. काय यार, नुसता फोटो वर्क झाले सांगतोय. अरे पण नेमकं काय झालं ते सांग ना. अरे मी खूप सुपर एक्साइटेड आहे. म्हणजे काय झालं सांग ना. म्हणजे लॉटरी बिटरी लागली काय? नुसती लॉटरी नाही किड्या, ते म्हणतात ना काय ते महासोडत वगैरे, जॅकपॉट लागलाय. किती लाखाची? अरे लाख पीक फार लहान शब्द आहेत किड्या. करोडोंचा समज, करोडोंचा जॅकपॉट. नाही, पण काय आहे माहितीये का, हे सगळं तू राधिकाच्या विरोधात करतोय. हा, 2 प्लॅन फेल झाले ऑलरेडी. पुन्हा एकदा तोंडावर पडशील. किड्या, प्लॅन सक्सेसफुल आहे. ओके, मला माया आणि सौमित्रचे फोटो मिळालेले आहेत, त्यामुळे आता बघ मी राधिकाला कसा ब्लॅकमेल करतो. प्लॅन वर्क होणारच. तसं नाही रे, पण त्या फोटोला तिने किंमतच दिली नाही तर? असं नाही होणार. राधिकाला नीट ओळखतो. बाकी ती सगळं सहन करेल, पण आपल्या नवऱ्याची बदनामी नाही सहन करू शकणार. अनुभव आहे ना पर्सनल. हा, नाही, होऊ दे. पण नाही, एक मला विचारायचं राहिलं तरी, फोटो काढायला मला का नाही बोलवलं? तुला कशाला बोलवायचं? तुला काय तिथे बोलून तो प्लॅन फसून घ्यायचा होता का मला? मी चांगले फोटो काढतो, फोटोग्राफर आहे मी. केड्या, गप ना. जरा काही चांगलं चाललं असेल की त्याच्यामध्ये निगेटिव्हच बोलणार का? आता फक्त एवढं लक्षात ठेव, राधिका इमोशनल आहे आणि या फोटोंच्या आधारे मी तिच्या इमोशनशी खेळणार. हाय माया. हे हाय राधिका, वेळेवर आलीस? माया, अगं नाही, जनरली मी वेळेतच येते. त्या दिवशी जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून उशीर झाला होता. अच्छा. पण तू इथे का बोलवलंस मला? काय नाही, प्रायव्हसी. इथे कसं आपल्याला व्यवस्थित बोलता येईल ना. आणि कसं आहे ना, काही गोष्टी जगाच्या समोर आणून नाही चालत अगं, आणि त्या येऊही नयेत म्हणून आपल्यालाच प्रयत्न करायला लागतात ना, म्हणून. म्हणजे या, जस्ट अ मिनिट. रंगपंचमीच्या दिवशी सामी मला सोडायला माझ्या घरी आला होता. तेव्हाचे फोटोज आहेत हे, बघून घे.
राधिका, काय झालं? शॉक लागला बघून? तुझ्याशी बोलते मी. काय? अगं बोल ना. माया, नाही मला हे माहिती आहे की रंगपंचमीच्या दिवशी सौमित्र तुला सोडायला घरी आला होता तुझ्या. नंतर त्याला चक्कर आली म्हणून तिथे थांबला, थोडा वेळ तिथेच झोपला आणि नंतर घरी आला. पण तुम्हा दोघांमध्ये हे असं काही झालं असेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये, कधीच बसणार नाही. आणि माया, तू असं म्हणतेस तुम्ही दोघं जण तिथे होतात, पण हे फोटो तिसऱ्या व्यक्तीने काढले, हो ना? हे माझ्या नजरेतनं नाही सुटणार. वाव, तू स्मार्ट. हा काय अगं राधिका, तू जितकं सौमित्राला ओळखतेस ना तितकंच मीही ओळखते सामीला. तो हे असं काहीच करू शकत नाही हे जितकं तुला माहितीये तेवढंच मला सुद्धा माहितीये. ओके, मित्र आहे तो माझा. आय डू ट्रस्ट हिम. पण जगाचं काय? जग थोडीच विश्वास ठेवणार आहे. जग तर फक्त त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतं ज्या समोर असतात, राईट? अच्छा, मग आता काय करणार आहेस तू याचं? या गुड क्वेश्चन. काय करू बरं मी? या सी, मी फार काही करणार नाहीये. फक्त हे जे सगळे फोटोज आहेत ना ते सोशल मीडियावर अपलोड करेन. मग त्यापुढे मला काहीच करावं लागणार नाही. यु नो पॉवर ऑफ सोशल मीडिया, राईट? आणि मग उद्या हेडलाईन असेल, SB कंपनीच्या गरीब बिचाऱ्या अबला, नाही अबला मी नाहीये, गरीब बिचाऱ्या आणि हार्ड वर्किंग एम्प्लॉईवर SB कंपनीच्या मालकाच्याच मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नाही माया, तू असं नाही करू शकत. अगं हो राधिका, अशीच हेडलाईन असेल उद्या बघ. नाही, तू नाही करणार आहेस हे असं. राधिका, अगं हेच तर करणार आहे मी, आणि म्हणूनच तर तुला बोलवून घेतलंय ना इथे. तू त्याचा विचार कर ना. तू हे असं काहीतरी वागलीस तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण त्याचा नाही, किमान बाबांचा विचार कर, त्यांना काय वाटेल? ते तुला मुलीसारखं मानतात, तुझ्यावरती अधिक विश्वास आहे, सौमित्रापेक्षा तुझ्यावरती जास्त विश्वास ठेवतात. काय वाटेल त्यांना? बघ ना, विचार तरी कर. एक्झॅक्टली. सरांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. सर अगदी मला मुलीसारखं मानतात, सौमित्रापेक्षाही जास्त मानतात कामाच्या बाबतीत, माहितीये ना मला. बट सर कधीच इमोशनली विचार करत नाही, नेहमी प्रॅक्टिकलीच विचार करत आले. बट व्हॉट अबाउट मी? माझा विचार केला त्यांनी? नाही. माझं डेडिकेशन, माझं हार्डवर्क, त्याचं काय? SB कंपनीसाठी इतकी वर्ष राबत आले मी, विथ ऑल माय ब्लड अँड स्वेट. त्याचा विचार नाही केला त्यांनी. जस्ट बिकॉज तू राधिका मसाले कंपनीची मालकीण आहेस म्हणून त्यांनी CEO केलंय तुला. अच्छा, म्हणजे मी CEO झालेलं तुला आवडलेलं नाहीये, त्याचा बदला घेतेस तू. व्हॉट एव्हर. ते मला माहिती होतं की माझं CEO होणं तुला नाही आवडत आहे, मला कळत होतं ते. तसं मी सौमित्राशी बोलले सुद्धा होते. फक्त बोललीस ना राधिका, काय उपयोग आहे त्याचा? CEO कोण आहे? तू, राईट? दिस इज द फॅक्ट. मग आता मी काय करायला हवं? सी राधिका, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. ओके, म्हणजे मी डिझर्व करत असताना तू CEO असणं मला मान्य नाही. सो इट्स सिम्पल. तू CEOच्या पोस्टचा राजीनामा दे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. अगं मलाही नको आहे ते फोटोग्राफ, ट्रस्ट मी. सामी मित्र आहे माझा, त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं मलाही नाही चालणार आहे. ब्लॅकमेल करतेस? तसंच समज हवं तर. पण तुझ्याकडे दुसरं ऑप्शनही नाही आहे राधिका. सी, लवकरात लवकर डिसिजन घेऊ के, नाही तर फोटोज व्हायरल होतील ना मीडियामध्ये. राधिका, आता डिसिजन तुझ्या हातात. कसला विचार करतेस? आर यू सिरियस? तुझ्यासाठी पोस्ट महत्वाची आहे? राधिका, पोस्ट महत्वाची आहे की नवऱ्याची इज्जत? See you. जेनी, अरे, हाय. हाय. कसं काय?
व्यवस्थित सगळं हाऊ यू मस्त. अचानक हा अचानक यावं लागलं कारण जरा राधाला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. आहे केबिन मध्ये? नाही केबिन मध्ये नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेली? मॅमला कुणाचा तरी कॉल आला आणि शी जस्ट लेफ्ट. हो. हाय श्रेयस. हाय. नाही जिनियत तर म्हणाली की राधा कुठेतरी बाहेर गेली आहे. तुला काही कल्पना आहे का कुठे गेली? अरे नाही ना, तेच तर. म्हणजे काय सांगून नाही गेली? नाही, मी विचारलं त्यांना कुठे जात आहे, पण काही न बोलताच निघून गेल्या. बरं टेन्शन मध्ये होते रे जाताना. राधाला टेन्शन यावं असा कोणाचा फोन आला असेल? एवढ्या घाईघाईत कोणाला भेटायला गेली असेल? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कधी आलीस? आता थोड्या वेळापूर्वीच आले. मग आल्या आल्या अशी अंधारात बसलीस. नेहमीसारखी हाक मारतेस, ती हाक पण नाही मारलीस आज. नाही आई, असंच म्हणजे असंच येऊन बसले होते. अगं तुझ्यासारखी एवढी एनर्जेटिक मुलगी इतकी गप्प शांत काही कारणाशिवाय असूच शकत नाही. काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? इतर काही प्रॉब्लेम? हे बघ, माझी तुला या सगळ्यात किती मदत होईल मला माहिती नाही, पण तुझं मन हलकं करायला मात्र माझी मदत नक्कीच होईल. नाही आई, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. काही असेल तर सांगेन ना तुम्हाला. मी फ्रेश होऊन येते, मग आपण जेवणाचं बघूया. ओके. आलेच. ओके. काय तू राधिकाला काय सांगितलंस? हेच सांगितलं की तू सीईओच्या पोस्टचा राजीनामा द्यायचास. एवढं रिॲक्ट करायला काय झालं? हे सगळं करून काय मूर्खपणा केलास तू? गुरुनाथ, हे बघ, एक लक्षात घे ना माया, आपण राधिकाकडून बरीच कामं करून घेणार होतो आधी, आणि त्याच्यानंतर राजीनामा द्यायला काय तिला कधीही सांगता आलं असतं? तू 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 एकदा विचारायला हवं होतंस ना मला माया. एक मिनिट, मला आजच नाही वाटलं काही विचारायची गरज वगैरे आहे म्हणून. आणि हे सगळं आपण का करत होतो? मला सीईओची पोस्ट मिळावी म्हणूनच, राईट? बरोबर आहे, तुला जी पोस्ट हवी आहे ती तर तुला मिळेलच, ऑलमोस्ट मिळालीच आहे, पण मला जे हवं होतं ते जर नाही मिळालं तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? तू एकदा विचारायला काय हरकत होती माया? मला एकदा. गुरुनाथ, आपल्यात तुझं माझं कुठून आलं? आणि मी सुद्धा काही कमी एफर्ट्स घेतले नाहीयेत. मी माझ्या स्वतःच्या मित्राला माया 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 ऐक, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपण हे सगळं का करत होतो? तुला सीईओची पोस्ट मिळावी म्हणून, बरोबर आहे, आणि ते तुला मिळेलच, ऑलमोस्ट मिळालंच आहे. पण मी कशासाठी करत होतो? मला राधिकाचा बदला घ्यायचा होता. तिने मला जसं काही वागवलंय त्या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा होता, आणि माझ्या सगळं ठरलं होतं ना यार. मी हा प्लॅन करणार, त्याच्यामध्ये तू माझी हेल्प करणार, ते झालं की मी सगळं सेटल करणार, मी तुझ्याशी लग्न करणार. माया, तुला तर आता सगळं माहितीच आहे. हे बघ, शनया आणि माझ्यामध्ये तसंही काही उरलेलं नाहीये. तिला मी कधीही बाजूला काढू शकतो, आणि मला तेच करायचंय. आणि एकदा का ते केलं की आपल्याला लग्न करण्यापासून कोणी रोखू नाही शकणार. आणि त्यानंतर मग बस तू, मी आणि आपली स्वप्न, आपण दोघं मिळून या कंपनीला इतक्या मोठ्या लेवलला घेऊन जाऊ ना की त्याचा कधी लोकांनी विचारही केला नसेल. माय, ट्रस्ट मी.